आणि आखाती युद्धासंबंधी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे। आखाती देशांची उड्डाणं ठप्प असल्याचा एअरलाइन्स कंपन्यांना शेकडो कोटींचा फटका बसलाय। युद्ध आधारित विमा प्रीमियममध्ये मोठी वाढ झाली आहे। दोन इंजिनाच्या लहान विमानाचा हा रोजचा खर्च 30 ते 40 लाख आणि मोठ्या विमानाचा खर्च 90 लाख रुपयांच्या घरात गेलाय। या क्षेत्राचं एकूण रोजचं नुकसान 200 कोटी रुपयांच्या घरात आहे आणि हे कोरोना नंतरचं सर्वाधिक नुकसान ठरतंय। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये एअरलाइन्स आधीच 18,000 कोटी रुपयांनी तोट्यात राहण्याची शक्यता असल्याचं मत संबंधित तज्ञांनी व्यक्त केलंय। नागपूरमध्ये गो गॅस पंपावर वाहनात वापरल्या जाणाऱ्या एलपीजी दरामध्ये सलग चौथ्या दिवशी किलो मागे 5 रुपयांनी वाढ झाली।